नमस्कार. कलरफुल लाईफ विथ एस.डी. आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण आज काढणार आहोत 5 ते 3 ठिपक्यांची खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी. त्यासाठी आपल्याला 5 ते 3 ठिपके याप्रमाणे टाकून घ्यायचे आहेत आणि बाहेरच्या साईडचे सर्व ठिपके अशा प्रकारे आपल्याला लाईन मारून जोडून घ्यायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे मध्यभागचे ठिपके पण आपल्याला याप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत. बाहेर एक आणि मध्ये एक असा षटकोन तयार होतो आणि या दोन्हीच्या मध्ये आपल्याला असा रंग भरायचा आहे. आणि या षटकोनचा प्रत्येक कोन हा एकमेकांना जोडून घ्यायचा आहे. मधल्या आणि बाहेरच्या षटकोनचा कोन एकमेकांना जोडून घ्यायचा आहे याप्रमाणे. आणि या प्रत्येक बॉक्समध्ये याप्रमाणे आपल्याला फूल काढायचे आहे. 6 पण बॉक्समध्ये याप्रमाणे आपल्याला पांढऱ्या रांगोळीने फूल काढायचे आहे. तुम्हाला वेगळी काही डिझाईन यामध्ये काढायची असेल ते पण काढू शकता तुम्ही, किंवा असे पण ठेवू शकता आवडीप्रमाणे. आता नेक्स्ट प्रोसेस आपण या षटकोनावरती प्रत्येक लाईनवरती एक कमळ काढायचे आहे. आपल्याला 6 लाईनवरती 6 कमळ याप्रमाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे. रांगोळीमध्ये कमळाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, खूप जास्तीचं महत्त्व आहे. विशेष म्हणजे कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन आहे आणि कमळ हे सौंदर्याचं पण प्रतीक आहे. कमळाची रांगोळी ही खूप शुभ असते. याप्रमाणे आपण सर्व कमळ काढून घेतलेले आहेत. या कमळामध्ये खालच्या साईडला याप्रमाणे आपल्याला पांढरा रंग टाकायचा आहे. तुम्हाला पूर्ण रंग पण भरायचा असेल, लाल, पिंक, वेगवेगळा पिवळा असा कोणता तरी पण तुम्ही यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी पांढरा रंग टाकून वरच्या साईडला लाल रंग टाकलेला आहे.
याप्रमाणे आपण सर्व कमळामध्ये रंग भरून घेतलेला आहे आणि या दोन्ही कमळांच्या मध्ये याप्रमाणे मी काढते त्याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे। प्रत्येक दोन्ही कमळांच्या मध्ये याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढायची आहे आणि या डिझाईनमध्ये आपल्याला चेक्स काढायचे आहेत, लाईन्स मारायचे आहेत, आडव्या आणि तिरक्या दोन्ही साइडने अशा लाईन्स मारून याप्रमाणे चेक्स काढायचे आहेत त्याच्यामध्ये। आणि या डिझाईनवरती 3 डॉट टाकायचे आहेत याप्रमाणे 2 डॉट टाकायचे आणि त्यावरती 1 डॉट टाकायचा, याप्रमाणे डॉट टाकायचे आहेत। आणि नेक्स्ट म्हणजे या कमळावरती पण एक आपल्याला फूल काढायचं आहे। या कमळावरती 1 डॉट द्यायचं आणि त्यावरती फूल काढायचं। तुम्हाला एवढी पण रांगोळी आवडत असेल तर एवढी पण ठेवू शकता किंवा याप्रमाणे मी काढते त्याप्रमाणे वरती पण काढू शकता। रंग देण्यामध्ये जर तुमचे बाजूला वगैरे रंग गेले असतील, पांढरा रंग असा फिकट पडला असेल तर पूर्ण रंग भरून पूर्ण रांगोळी तयार झाल्यास पण तुम्ही पांढऱ्या रांगोळीने डबल हायलाइट करू शकता। आणि या फुलामध्ये पण आपल्याला आवडीप्रमाणे रंग टाकायचा आहे। आणि आता मध्यभागी यामध्ये आपण दिवा काढणार आहोत। तुम्ही दुसरं वेगळं वगैरे पण काय काढू शकता आवडीप्रमाणे। ही रांगोळी तुम्ही मोठ्या साईजमध्ये काढून मध्यभागी हॅपी दिवाळी पण काढू शकता। याप्रमाणे आपण दिवा काढून घेतलेला आहे। आणि या कमळामध्ये आपल्याला लाईन्स मारून घ्यायचे आहे त्याप्रमाणे आणि मध्यभागी पण एक छोटीशी याप्रमाणे कळी काढल्यासारखी काढायची आहे। किती सुंदर आणि आकर्षक रांगोळी दिसते ना। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला रांगोळी आवडली का कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा। अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। नेहमी आनंदी राहा, खुश राहा, स्वतःची काळजी घ्या। रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। कीप वॉचिंग, थँक यू।